देश मेरा जल रहा है, आग लगी है सीने में, हुक्मरान सोवियत है, खून गई का पीने में, तो राम मंदिर या बावरी का पक्ष नहीं मैं लाई हूँ, घायल भारत चीख रहा है, चीख सुनाने आई हूँ. मी शुकाना सुपनेकडे आपल्या समोर विषय मांडत आहे जवानांचे कुटुंब एक न उमजलेले बलिदान. जम्मू काश्मीर मध्ये राजौरी येथे दहशतवादी झालेल्या चकमकीत कॅप्टन NC प्रांजल, कॅप्टन शुभम गुप्ता, हवालदार नाझीर हे वीर शहीद झाले. टीव्हीवर 2 मिनिटांची बातमी आली. आपण भावपूर्ण श्रद्धांजली असा स्टेटसही टाकला आणि दुसऱ्या दिवशी आयपीएलची मॅच बघायला लागलो. पण जरा विचार करा, त्या बातमीच्या मागे काय होतं? बबलूच्या कॅप्टन प्रांजल यांच्या घरात त्यांची 4 महिन्यांची मुलगी होती. वडिलांना शेवटचं पाहिलंही नव्हतं तिनं. आग्रा येथे कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या घरचं लग्न 3 महिन्यांवर आलं होतं. लग्नाच्या पत्रिकेवर नावही छापलं गेलं, पण नवरदेव तिरंग्यातलं पेटवून आला. हे आहे जवानांच्या कुटुंबाचं बलिदान, जे कॅमेऱ्यात येत नाही, जे हेडलाईन बघत नाही. यानंतर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात उंच राजौरीमध्ये अनेक जण शहीद झाले. त्यात पुण्याचा नायक सूरज यादव याचाही समावेश होता. 26 वर्षांचा सूरज, घरात आई, वडील, पत्नी आणि 2 वर्षांचा मुलगा. सूरज 15 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलो होता. मुलाला सायकल शिकवत होता. पुढच्या वेळी सुट्टीवर आलो की शाळेत सोडायला असं बायकोला वचनही देऊन गेला, पण पुढची सुट्टी आलीच नाही. पार्थिव आलं. आता ती 2 वर्षांची चिमुडी रोज संध्याकाळी दारात उभी राहून विचारते, आई बाबा कधी येणार आहेत ग? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे आहे? आईकडे, सरकारकडे की आपल्याकडे? हे आहे नावाजलेलं बलिदान. बायकोचं कपाळ, आईचं काळीज, मुलांचं बालपण सगळं एका झटक्यात होरपळून निघतं. आपण गालवणखोर 2020 ला 20 जवान शहीद झाले हे विसरलं नाही, पण त्यांच्या कुटुंबाचं काय झालं? बिहारच्या गोंधळला त्यांच्या पत्नी यावेळी 7 महिन्यांच्या घरात राहिल्या. पण कधीच आपल्या मुलाला पाहू शकले नाही. ती मुलगी 7 वर्षांची आहे. शाळेत माझ्या बाबांनी बदलली तर मी काय लिहिणार? सियाचीन मध्ये 50 डिग्री तापमानात उभा असलेला जवान सुट्टीसाठी 2 वर्ष वाट पाहतो. घरी फोन केला तर नेटवर्क नसतो. महिन्यातून एकदा पत्र येतं. ते पत्राची वाट पाहणारी आई, ते पत्र वाचून रडणारी बायको, ते पत्र उराशी देऊन झोपणारी मुलं. हा संघर्ष कोणत्यावर मिळवण्याचे मोजणार? सरकार वीर नारी म्हणतो, शहीदांची पत्नी म्हणतो, सन्मान करतो, पण प्रत्यक्षात काय? मणिपूर हिंसाच्या 2023-24 मध्ये असम रायगडचे अनेक जवान शहीद झाले. 8 वर्ष झाली. किती नारींना सरकारी नोकरी मिळाली? किती मुलांना चांगली शिक्षण मोफत मिळाली? आकडे तपासला, डोळे उघडते. जवान देशासाठी लढतो आणि त्याची बायको या सिस्टमशी लढते. हा आहे दुसरा फ्रंट. इथे गोळे चालत नाही, इथे फक्त टोमणी आणि कागदपत्रे चालतात. आता अग्निवीर योजना आली. 4 वर्षांसाठी भरती. 4 वर्षानंतर 75% मुलं घरी. जे शहीद होतील त्यांना शहीद दर्जा नाही, पेन्शन नाही, कॅन्टीनची सुविधा नाही. 2023 मध्ये सियाचीन मध्ये अक्षय लक्ष्मण शहीद झाला. अवघा 19 वर्षांचा. घरची गरिबी, बाप शेतमजूर. बापाने विचारलं, साहेब माझा पोरगा देशासाठी मेला की नोकरीसाठी? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाही. अग्निवीरांच्या कुटुंबाचं टेन्शन डबल आहे. 4 वर्षात